मौजे वाकी बुद्रुक येथील माणिक टोपे यांच्या घराजवळ वन विभागामार्फत बिबट्या पिंजरा लावण्यात आला होता। यात एक बिबट्या मादी अडकली। ही कार्यवाही खेडचे वनपरिक्षेत्र अधिकारी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोली वन परिमंडळ अधिकारी गुलाब मुके, शिरोली वनरक्षक सागर तांबे, वनसेवक मोराजी बढे आणि शिवसेन रक्षे यांनी केले। यात वाकी बुद्रुक ग्रामस्थांनी मोलाचं सहकार्य केलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांताराम शिंदे यांनी। नववर्ष सुरक्षित आणि जबाबदारीने साजरे करा असं आवाहन पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी नागरिकांना केलंय। 31 डिसेंबर आणि नववर्ष स्वागताच्या अनुषंगाने पेण पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केलाय। पेण खोपोली बायपास शहरातील जुना पेट्रोल पंप, नगरपालिका नाका, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पाम बीच रोड, बोरगाव या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आले। तसंच ग्रामीण भागात देखील वरसई विभाग, खरोशी विभाग या ठिकाणी जास्तीत जास्त गस्त घालण्यात आले। यामध्ये 8 अधिकारी, 54 पोलीस अंमलदार, 8 होमगार्ड, 3 वाहतूक पोलीस अंमलदार तैनात करण्यात आलेत। यावेळी हॉटेल, ढाबे, लॉजिंग, चायनीज रिसॉर्ट, फार्म हाऊस इथं अंमली पदार्थ सेवन यावर पोलिसांची करडी नजर असणार आहे। त्याचप्रमाणे वाहन चेकिंग, ड्रिंक अँड ड्राईव्ह चेकिंग याशिवाय लहान मुलांकडे गाडी असल्यास पालकांवर कारवाई करण्यात येईल असं पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी सांगितलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी। संदीप बागुल, पेन पोलीस स्टेशन। या बाईटद्वारे आपल्याला नवीन वर्षाच्या काही सूचना द्यायच्या आहेत। नवीन वर्षामध्ये आपण काही प्लॅन्स केले असणार आहे नवीन वर्षाच्या स्वागताचे। निश्चितच आपलं नवीन वर्षाचं स्वागत जल्लोषात झाले पाहिजे। आपल्या सुरक्षेसाठी पेन पोलीस, रायगड पोलीस सतर्क आहेत। आपली सुरक्षा हेच आमचे उद्दिष्ट आहे। परंतु नवीन वर्षाच्या स्वागताच्या वेळेस आपण जे काही प्लॅन्स केले असणार त्याला कुठेही काही गालबोट लागणार नाही, आपल्या आनंदावरती कुठेही काही विरजन पडणार नाही याची दक्षता घेणे देखील गरजेचं आहे। त्यासाठी आम्ही काही सूचना देत आहोत, त्याचं काटेकोरपणे अंमलबजावणी करणं आपलं कर्तव्य आहे, आपली जबाबदारी आहे। त्याच मोस्टली 31 डिसेंबरच्या आदल्या दिवशी रात्रीला नवीन वर्ष स्वागताच्या दिवशी आणि सणांमध्ये तरुणांनी जे मोटरसायकल चालवतात कुठल्याही परिस्थितीमध्ये दारू पिऊन गाडी चालवणार नाही। दुसरी गोष्ट ड्रंक अँड ड्राईव्ह, दारू पिऊन, आणि दुसरी गोष्ट रॅश ड्रायव्हिंग आढळल्यास आपल्यावरती कारवाई करण्यात येईल। त्यानंतर ट्रिपल सीट, चौथा म्हणजे अंडर एज। ह्या गोष्टी अंडर एजमध्ये मी मोस्टली पालकांना विनंती करू इच्छितो की आपल्या पाल्यांना गाडी देताना त्याचं वय, त्याच्याकडे लायसन आहे किंवा नाही याची काळजी घेऊनच त्याला बाईक देणं गरजेचं आहे। तरुणींनी ह्या गोष्टींवरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे। त्याचबरोबर आपण नवीन वर्षामध्ये काही ठिकाणी काही पार्टीचे आयोजन वगैरे असं केलं असणार। प्रत्येक हॉटेल्स, प्रत्येक फार्म हाऊस चेक केले जाणार आहेत। त्यासाठी आम्ही पेन पोलीस स्टेशनमार्फत 10 अधिकारी, 100 अंमलदार कार्यान्वित करण्यात आलेले आहे। आम्ही प्रत्येक चौकामध्ये नाकाबंदीचं आयोजन केलेलं आहे। आपली सुरक्षितता हीच आमचं उद्दिष्ट आहे। त्यासाठी आपल्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे। कोणीही वरील दिलेल्या सूचनांप्रमाणे रॅश ड्रायव्हिंग, ट्रिपल सीट, ड्रंक अँड ड्राईव्ह, त्यानंतर अंडर एज ह्या अशा पद्धतीने गाडी चालवणार नाही याचं काटेकोरपणे पालन करायचं आहे। आणि कुठल्याही पद्धतीने फार्म हाऊस म्हणा किंवा हॉटेल्सवरती म्हणा मादक पदार्थांचं सेवन करणार नाहीत आणि दारूचं व्यसन करणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे। पेन पोलीस स्टेशनमार्फत, रायगड पोलिसांमार्फत आपणास नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। नववर्षाचं स्वागत शांततेत आणि नवी विचारधारा घेऊन करावी यासाठी 31 डिसेंबर रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पेण शाखेनं दरवर्षीप्रमाणे दारूचा नाही तर दुधाचा अर्थात चला व्यसनाला बदनाम करूया या उपक्रमाचं आयोजन केलं होतं। तरुणांनी व्यसनापासून दूर राहावं असं या उपक्रमाचा उद्देश आहे। 31 डिसेंबर पासून नवतरुण व्यसन करायला सुरुवात करतो आणि मग पुढे तो व्यसनाधीन होतो। म्हणून 31 डिसेंबर हा दिवस व्यसन मुक्ती दिवस साजरा करूया असं देखील सांगण्यात आलंय। तसंच आजपासून दारू नको दूध प्या असं आवाहन देखील करण्यात आलंय। कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनाच्या सक्रिय कार्यकर्त्या सावनी गोडबोले यांच्या हस्ते नागरिकांना मसाले दूध वाटपाने करण्यात आले। महाराष्ट्र अन्नीस रायगड जिल्हा कार्याध्यक्ष संदेश गायकवाड यांनी ज्यांना दारू सोडायची आहे त्यांनी आमच्याशी संपर्क साधा आणि व्यसनापासून दूर राहून कुटुंब सुखी करा असं आवाहन केलंय। सदर कार्यक्रमात अरुण म्हात्रे यांनी स्वतःची दारू पिणं कशी सोडली याबद्दलची माहिती दिली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी।
कृषी विकास आणि ग्रामीण प्रशिक्षण संस्था आणि वंडरलँड यांच्या संयुक्त विद्यमाने जरेवाडी गावात एकात्मिक ग्रामीण विकास प्रकल्प राबवण्यात येतोय। या संदर्भात 30 डिसेंबर 2025 रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती। यामध्ये ग्रामस्थांचा सहभाग आढळून आला। संस्थेचे अधिकारी कालेकर यांनी वेगवेगळ्या योजनांचे अर्ज भरून घेतले। या कार्यक्रमात तरुणांनी सहकार्य करण्यासाठी सहमती दाखवली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांताराम शिंदे यांनी। खेड तालुक्यातील जरेवाडी गावामध्ये कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था आणि वंडरलँड कंपनीच्या माध्यमातून आपल्या जरेवाडी गावात ग्रामीण विकासाची कार्यक्रम राबवण्यात येत आहे। तरी त्यामध्ये पडीक जमिनीवर समांतर चर असेल, नाल्या ओढ्यांमध्ये ओढे बांधणे असेल, बंधारे पुनर्भरण करणे असेल, बायोगॅसच्या योजना असेल, जलतारा विहीर पुनर्भरण असेल, या सर्व कामे या वंडरलँड कंपनीच्या आणि कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून आपल्या जरेवाडी गावामध्ये होणार आहे आणि त्याच्यातून सर्व शेतकऱ्यांना निश्चितपणे फायदाच होणार आहे। तरी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी या सर्व कामांचा फायदा करून घ्यायचा आहे। आर्णी तालुक्यातील आसरा इथं 23 डिसेंबर पासून कबड्डीचे प्रेक्षणीय खुल्या सामन्याला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महापुरुषांना वंदन करून आणि नारळ फोडून सुरुवात करण्यात आली। हे सामने 28 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7:30 वाजता संपन्न झाले। यात दिग्रस तालुक्यातील विठाळा गाव हे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले। द्वितीय क्रमांक आर्णी तालुक्यातील आयता गाव, तिसरा क्रमांक येरमल आणि चौथा क्रमांक घाटंजी तालुक्यातील रत्नापूर या गावानं पटकावलाय। हे 52-55 किलो असे प्रेक्षणीय सामने होते। या सामन्यांसाठी तब्बल 25 संघांनी सहभाग घेतला होता। आजच्या धावपळीच्या जीवनात मुलांना खेळाकडे वळवण्यासाठी या सामन्याचं आयोजन गावकरी मंडळींच्या वतीनं करण्यात आलं होतं। आजची पिढी व्यसनमुक्त व्हावी आणि त्यांचं खेळाकडे मन वळावं यासाठी हे पाऊल योग्य ठरेल असं मत गावचे पोलीस पाटील यांनी व्यक्त केलंय। मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं। प्रथम बक्षीस 21,001 रुपये, द्वितीय बक्षीस 15,001 रुपये, तृतीय बक्षीस 10,001 रुपये तर चौथं बक्षीस 7,001 रुपये असं होतं। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी पूजा ढाले यांनी। जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात श्री संत दर्यामन स्वर्ण महोत्सव साजरा होतोय। दररोज जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। हजारो भाविक महाप्रसादाचा लाभ घेत आहेत। दररोज संध्याकाळी हरिकीर्तनाचा भाविक लाभ घेत आहेत। 7 दिवस भागवत सप्ताह चालू आहे। पंचक्रोशीतील असंख्य भाविक या रसाळवाणीत भगवताचार्य नामदेव महाराज काकडे वाशिमकर आपल्या रसाळवाणीत ज्ञान देत आहेत। बाबळी गावात भक्तिमय वातावरण झालंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विजय शिंदे यांनी। काकांच्या मनात अशांतता निर्माण झाली। काका विचार करू लागले की या गवळणी कृष्णाला किती जीव लावतात। उद्या जर गोपाल कृष्णाचं काही मथुरेत बरं वाईट झालं तर आयुष्यभर गोकुळातल्या गवळणी, वृंदावनातल्या गवळणी माझ्या नावानं बोट मोडतील। उद्या जर कन्हैयाचं बरं वाईट झालं तर या गवळणी मला शिव्या देतील, श्राप देतील। हाच होता ज्यानं कन्हैयाला आमच्यापासून दूर केलं। काकाला असं वाटायचं की कृष्णाला परत जाऊन वृंदावनात नेऊन द्यावं। धरा तुमचा कृष्ण आणि कंसाच्या तोंडावर राजीनामा फेकाव, दा कोणालाही पाठवा, आपल्या कोणांवर ते पाप भगवंताला दूर करण्याचं मी नाही करत। रस्त्यात यमुना नावाची नदी लागली। यमुनेला पूर आला होता। यमुना वाहत होते। काकानं परत यमुनेच्या काठावर लावला, कन्हैयाला नमस्कार केला। कृष्णा मन अशांत झाला, असं वाटतंय यमुनेच्या पाण्यात एक डुबकी मारा, तुमची आज्ञा पाहिजे, जा यमुनेच्या पाण्यात डुबकी मारा। पेण तालुक्यातील मानाची समजली जाणारी वैकुंठदादा पुरस्कृत हमरापूर विभाग लीग यंदाही आयोजित करण्यात आले। या लीगच्या 5व्या पर्वाचं उद्घाटन पेण नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक भाई निळकंठ म्हात्रे, रामवाडी युवा नेते विवेक जोशी, युवा उद्योजक राजन पाटील आणि मान्यवरांच्या उपस्थितीत जय बिरोबा देव जोहे मैदानावर संपन्न झालं। वैकुंठ पाटील यांच्यामुळेच या मैदानाची निर्मिती झाली। हमरापूर विभागातील खेळाडूंना खेळण्याची संधी उपलब्ध झाली।
नवनवीन खेळाडू तयार होत असून आशीर्वाद ठाकूर सारखा खेळाडू हा याच विभागातून तयार होऊन आज भारतातील सर्वात मोठ्या ISPL सारख्या क्रिकेट स्पर्धेत खेळण्याचा बहुमान मिळवत आहे. हे सर्व वैकुंठ पाटील यांच्यामुळे शक्य होत असल्याचं म्हटलं जातंय. ही क्रिकेट स्पर्धा 31 डिसेंबर ते 4 जानेवारीपर्यंत रंगणार असून या स्पर्धेत एकूण 16 संघांनी सहभाग घेतलाय. या स्पर्धेत प्रथम क्रमांक 1 लाख रुपये आणि मनमोहक ट्रॉफी, द्वितीय क्रमांक 50,000 रुपये आणि मनमोहक ट्रॉफी, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी 25,000 रुपये आणि मनमोहक ट्रॉफी देण्यात येणार आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी शर्मिलाताई वैकुंठ पाटील यांच्याकडून बाईक देण्यात येणार आहेत. तसंच जो संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरणार त्या संघाच्या संघ मालकाला वॉशिंग मशीन देण्यात येणार आहे. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांना सायकल देण्यात येणार आहे. प्रेक्षकांमधून आकर्षक कॅच घेणाऱ्या प्रेक्षकाला सुद्धा सायकल देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी ब्रँडेड टी-शर्ट आणि ट्रॉफी देण्यात येणार आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी. आज अमरापूर विभाग प्रीमियर लीग पर्व 5चे उद्घाटन आपल्या शुभ हस्ते झालेलं आहे. काय सांगाल याबाबत? खरोखरच अमरापूर प्रीमियर लीग ही ह्या विभागातली नव्हे तर पेण तालुक्यातली सर्वात मोठी टुर्नामेंट आहे. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी ह्या नव्याने नियुक्त झालेले कमिटीचे अध्यक्ष, त्यांच्यासोबत सर्व मेंबर्स आणि त्यांच्यासोबत असलेली प्रत्येक गावातला सरपंच सदस्य आणि ह्या क्रिकेटच्या मॅचेस यशस्वीरित्या होण्यासाठी छोट्या छोट्या मुलांपासून ते मोठ्या ज्येष्ठांपासून सगळ्यांचा असलेला सहभाग आणि त्यांचा सपोर्ट ह्या सगळ्यांनी मिळून ही प्रीमियर लीग खूप मोठ्या प्रमाणात अख्ख्या दिमागदार मध्ये ही स्पर्धा पार पडते. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी वैकुंठ शेठ पाटील यांची खूप मेहनत, खूप त्यांचा आराखडा आणि ह्या तालुक्यातल्या आपल्या विभागासाठी त्यांची कायम उत्सुकता आणि त्यांचा सपोर्ट असतो की जेणेकरून आपल्या विभागाला जास्तीत जास्त जेवढं काही करता येईल तेवढं त्यांचा करण्याचा प्रयत्न असतो. त्यांच्यासोबत शर्मिलाताईंचाही खांद्याला खांद्या लावून त्यांचा सहभाग आणि सपोर्ट असतो. धन्यवाद. वैकुंठ पाटील यांनी या ग्राउंडसाठी खूप मेहनत घेतलेली आहे. हा ग्राउंड त्यांच्याच माध्यमातून तयार झालेला आहे आणि येणाऱ्या काही महिन्यातच येथे पॅव्हिलियन सुद्धा होणार आहे. काय सांगाल वैकुंठच्या बाबत? खरी गोष्ट आहे, वैकुंठ पाटील यांची अतोनात मेहनत आणि क्रिकेटवरचं असलेलं प्रेम आणि या निमित्तानं सर्व क्रिकेट प्रेमींना, क्रिकेट खेळाडूंना, क्रिकेटमध्ये खेळत असलेल्या खेळाडूंसाठी हा फक्त ग्राउंड क्रिकेटसाठी नसून इथे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ व्हावेत तालुक्यातला प्रत्येक, कारण ह्या विभागामध्ये जो मुलगा घडला जातो तो एकदम स्पोर्ट्समन, म्हणजे ह्या विभागातून पुढे मोठमोठ्या टुर्नामेंट मध्ये इथला पोरगा गेला पाहिजे. त्यासाठी ग्राउंडची त्यांची जी आस लावून ठेवलेली आहे की मला इथे ह्या विभागात मोठा पॅव्हेलियन आणि ग्राउंड करून द्यायचा आहे. ह्या ग्राउंड होण्यासाठी वैकुंठ शेठ पाटील यांचे आणि त्यांच्यासोबत त्यांच्या वरिष्ठांचे सुद्धा खूप प्रयत्न असतात आणि ते आता हळूहळू सफल होताना दिसत आहेत. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी पुत्र नारायण लोखंडे आणि विकास जाधव यांनी 4 दिवसांपूर्वी भोकरदन तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उपोषण केलं होतं. या उपोषणाच्या समर्थनार्थ सरपंच मंगेश साबळे यांनी डफडं वाजवून तहसीलदार यांच्या दालनात आंदोलन केल्यामुळे सरपंच मंगेश साबळे यांच्यासह 13 जणांवर तहसीलदार यांनी गुन्हे दाखल केले. यामुळे सकाळी भोकरदन शहरातून सरपंच मंगेश साबळे, नारायण लोखंडे, विकास जाधव यांच्यासह शेकडो शेतकरी पुत्रांनी भोकरदन शहरातून तहसील कार्यालयापर्यंत डोळ्यावर काळी पट्टी, हात बांधून जेल भरो आंदोलन केलं. गुन्हे मागे घ्यावेत या मागणीचं निवेदन देण्यात आलं. यावेळी शेतकरी बांधवांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी कमल किशोर जोगदंडे यांनी. आज भोकरदन या ठिकाणी तुम्ही जे आंदोलन केलेलं आहे, जेल भरो आंदोलन, काय सांगाल? यानंतर पुढचा इशारा काय असणार आहे? पुढचा इशारा आज आहे, आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर हेच आंदोलन आम्ही मित्तल कलेक्टर आहे त्यांच्या कॅबिनमध्ये करणार आहोत आणि त्यांनी जर देखील ऐकलं नाही तर हेच आंदोलन पूर्ण महाराष्ट्राचा वनवा घेऊन आम्ही मंत्रालयात घुसणार आहोत. मंत्रालयात हे आंदोलन करणार आहोत. अरे तुम्ही पुढे बोला. आणि आज या ठिकाणी सर्व शेतकरी बांधव आले, हे बघितलं पाहिजे. इथल्या खासदारांनी, इथल्या माजी खासदारांनी, इथल्या आमदारांनी हा शेतकऱ्यांचा उद्रेक आहे. हे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत
आणि एक दिवस या प्रश्नाचे उत्तर आपल्याला सर्वांना द्यावं लागणार आहे. आपण पळू शकत नाही, आपण जबाबदार आहात. आपण त्या खुर्चीवर बसलेले आहात आणि ती खुर्ची तुमची घरची खुर्ची नाही, ती खुर्ची तुमची वैयक्तिक खुर्ची नाही, ती या लोकशाहीची एक प्रशासनाचा भाग म्हणून ती खुर्ची आहे. इथं होणाऱ्या प्रत्येक आंदोलनाला, इथं होणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या संकटाला, इथं होणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या अन्यायाला आपण जबाबदेही आहोत आणि आपल्याला याच्यावर उत्तरं द्यावे लागतील. बरं, आंदोलन होऊन 3 दिवस झाले, 3 दिवसानंतर गुन्हे दाखल झाले. नेमकं हे गुन्हा कोणाच्या सांगण्यावर झाला? प्रशासनानं आम्हाला सांगितलं की वरतून दबाव आहे, कलेक्टर मॅडमचा फोन आहे. आता कलेक्टर मॅडमला कोणाचा फोन गेलाय आम्हाला माहित नाही, किंवा ते गुन्हे दाखल झाल्यानं आम्ही संतप्त झालोय असंही त्यातलं काही नाही. पण माझ्याबरोबर आपण सर्व महाराष्ट्राने बघितलं, डपडी वाजवत या ठिकाणी मी आलो, पण माझ्याबरोबर 12-13 विनाकारण शेतकऱ्याच्या, गरीब कष्टकऱ्याच्या पोरांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आले. ही लोकशाहीची धांदली आहे, हा लोकशाहीचा अन्याय आहे आणि लोकशाही पायदळी तोडवण्याचं काम यांनी सुरू केलेलं आहे. आणि जर लोकप्रतिनिधीचा ऐकून प्रशासन गुन्हे दाखल करत असेल तर आम्हाला फाशी द्या हा स्लोगन घेऊन, हे उद्देश घेऊन या ठिकाणी आज आम्ही आलो होतो. मात्र पोलीस प्रशासनाने आम्हाला अडवलं, आमचं निवेदन तहसीलदारांनी घेतलं आणि जर का आमच्या मागण्या पुढच्या 8 दिवस आत मान्य झालं नाही तर हेच आंदोलन आम्ही पुन्हा एकदा कलेक्टर ऑफिसला मित्तल यांच्या कार्यालयात करू. बरं, नेमकं आंदोलन दडपण्यासाठी त्यांचं स्वतःचं कर्तृत्व लपवण्यासाठी हे गुन्हे आहेत. आता आम्ही उपोषण केलं, आम्ही आंदोलन केलं, मग त्याच्यावर उत्तर काय, आम्ही काम काय केलं ते काम दाखवता येईना, सरकारी निधी देता येईना, शेतकऱ्याला न्याय देता येईना, म्हणून आमच्या दालनात येऊन आंदोलन केलं म्हणून गुन्हे दाखल केले. पहिली गोष्ट त्यांचं कर्तृत्व लपवलं, दुसरी गोष्ट होणारा उद्रेक कसा थांबवायचा. एक जण डफडं घेऊन आला तर त्याच्याबरोबर 15 जणांवर गुन्हे दाखल करायचे, जेणेकरून पुन्हा शेतकरी आवाज उचलणार नाही, हा त्याच्या मागचा हेतू आहे. पण जेवढं दाबाल तुम्ही तेवढं जोरात बाहेर येईल, ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे आणि या संदेशाच्या आंदोलनातून तुम्ही सर्वांनी घ्याल हीच एक अपेक्षा. ओके. छत्रपती शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भावांनो, खऱ्या अर्थानं माझा जीवही लहान आहे आणि बोंबलू माझा गळाही बसला. ज्या प्रश्नासाठी तुम्हा आम्हाला एकत्र करण्याचं काम आज मंगेश दादांनी केलंय, नारायण दादांनी केलंय, विकास दादांनी केलंय. खऱ्या अर्थानं आज तुमच्या शेतीला, मालाला भाव नाही, तुमच्या कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही आणि या प्रश्नावर एकही चोट्टा नेता बोलायला तयार नाही. म्हणून तुम्हाला काय परिस्थिती आहे सोयाबीनची, काय परिस्थिती आहे कापसाची. अरे ही सगळी परिस्थिती तुम्ही आणून ठेवलेली आहे, तुम्ही घरं भरलेत आणि आम्ही रस्त्यावर आलोय. भावांनो, ही सगळी सर्व दूर परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे. थोडेसे माग सरकार दादा, सरकार थोडे बोलतो म्हणजे मी दिसलो पाहिजे दादा. भावांनो, तुम्ही आम्ही आमचं तुमचं लेकरू जर एक दिवस उपाशी असलं तर माय त्याला विचारते की बाबा रे तू जेवला का नाही, आणि त्या ठिकाणी बाप सुद्धा विचारतो त्या लेकराला की बाबा रे, बाप मायला विचारतो की अगं लेकरू पोरगा जेवलं नाही काय झालं. आणि तुमची आमची सर्वसामान्याची शेतकऱ्याची लेकरं 3-3, 4-4 दिवस उपाशी असतात तर एकही चोट्ट आणि एकही हरामखोर त्या ठिकाणी विचारत नाही. ही परिस्थिती या हरामखोरांनी ठेवलेली आहे. भावांनो, काय झालंय, आम्हा तुम्हाला सवय लागली सावडा तेरसा माती बारसं लग्न कार्य असलं की आपण या चोट्ट्याला सावडा तेरसा मातीला बोलवतो का नाही. आमच्या हिंगोलीमध्ये परिस्थिती म्हणजे हिंगोलीमध्ये बोलवतात, तुमच्या इकडचं मला माहित नाही. भावांनो, तुम्हाला एक घडलेली घटना सांगतो, मी जास्त बोलणार नाही, माझा घसा बसला, माझी तब्येत व्यवस्थित नाही. आमच्या इकडचा चोट्टा आमदार त्या ठिकाणी एका लग्नाला आला. हे लग्नाला काय येतात तर लोकांची त्या ठिकाणी येणारे असतात. भावांनो, त्या ठिकाणी एक आमदार आमचा त्या ठिकाणी लग्नाला आला, त्याला काही माहित नव्हतं. नवरीच्या वधूच्या घरच्यांनी त्याला पत्रिका दिली होती, पत्रिका दिली. लग्न मोठ्या घरचं होतं, लग्न मोठ्या घरचं असल्यामुळं त्याला वाटलं की लोक भरपूर येतील, आपणही गेलं पाहिजेत. आमदार त्या ठिकाणी आला, आमदारचा शाल शिरपळ त्याला सत्कार झाला. सत्कार झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी सांगण्यात आलं की सन्माननीय साहेब वर आणि वधूंना शुभ आशीर्वाद शुभ सुमनातून देतील. साहेबांनाही माईक हाती घेतला, साहेबांना काही माहीत नव्हतं. साहेब बोलत होते, साहेब म्हणले चिरंजीवी सौभाग्यकांक्षीनी आणि चिरंजीव वर यांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. साहेब बोलत होते, बोलता बोलता साहेब म्हणले की या ठिकाणी जर वधूचा आजोबा जिवंत असता तर आम्हाला आनंद झाला असता. माईच्या मथारा उभं करून सत्कार घ्यायचं काम पडलं. लोक म्हणत मथारा कालच बुंदी काढू लागलं, मेलं का. या चोट्ट्याला बोलवणं बंद करा.
सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, जे तुमच्या आमच्या प्रश्नावर लढत असतील त्यांच्या मागं निघायला शिका भावांनो. तुमचं आमचं या महाराष्ट्रामध्ये कोणी उरलं नाही. जे ते आपले घरं भागायच्या मागं लागलेले आहेत, हे सगळे दलाल झालेले आहेत या व्यवस्थेचे, आणि इथलं संविधान बुडवण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. मी जास्त बोलणार नाही. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, माझा घसा बसला. आम्ही हिंगोलीवरनं आलोय. गजूभाऊ कावरके असतील, आमचे प्रवीणदादा मते असतील, आमचा सतीश डोळे आमचा वाशिमवरनं आलेला आहे. आम्ही एवढ्यासाठी चालूय की अरे आमचे भाऊ लढतायत, आम्ही त्यांच्या मागं निघलं पाहिजे. या हिशोबाने आज आम्ही 200 किलोमीटरहून आलोत. येणाऱ्या काळामध्ये मंगेश दादा, विकास दादा आणि नारायण दादा जेव्हा कधी रस्त्यावर उतरतील त्यांना एकदा शब्द द्या की आम्ही तुमच्या मागं निघू आणि आपण न्याय हक्काची लढाई त्या ठिकाणी जिंकून घेऊ. अहो काय परिस्थिती आहे. सर्वसामान्य तहसीलला गेला की गुन्हा दाखल करता. अरे लाज वाटायला पाहिजे हरामखोरांना. पैसे खातानी लाजा नाहीत का वाटत तुम्हाला? ही सगळी परिस्थिती तुम्हाला बदलावी लागेल. यानंतर गजूभाऊ जे काय बोलायचं ते बोलतीलच. धुळे महानगरपालिकेमध्ये आज अर्ज छाननी दरम्यान भाजपच्या उमेदवार उज्ज्वला भोसले या सर्वप्रथम विजयी झाल्यानंतर आता प्रभाग क्रमांक 6 मधून ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील यांची देखील बिनविरोध निवड झाली. त्यामुळे आता भाजपचे 2 उमेदवार निवडणुकीपूर्वीच बिनविरोध विजयी झाल्यानं भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय. अजून काही वेळात अर्ज छाननीची प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र भाजपनं विजयाची सुरुवात केल्यानं इतर पक्षांमध्ये चिंतेचं वातावरण पाहायला मिळते. 2025च्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये धुळे महानगरपालिकेतून आता जी निवडणूक झाली त्यासाठी माझ्या पत्नी प्रभाग क्रमांक 6B मधून फॉर्म भरला होता आणि त्या फॉर्मला AB फॉर्म भारतीय जनता पार्टीच्या पक्षाने मला दिलेला होता. आणि त्यामुळे माननीय पालकमंत्री जयकुमार भाऊ, आमदार अनुभैया अग्रवाल, माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष बाबा भामरे आणि जिल्हा अध्यक्ष आंबेडकर साहेब यांचे मी मनापासून आभार मानतो. त्यांनी माझ्या पत्नीवर आणि माझ्यावर मोठ्या प्रमाणात विश्वास ठेवला आणि मला त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जायला सांगितलं. त्याच्यानंतर त्या ठिकाणी मला रामदादा बधाने, धुळे ग्रामीणचे विद्यमान आमदार आणि माजी आमदार कुणाल बाबा पाटील यांचे सर्वांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले. त्याच्यामुळे त्यांच्यामुळेच हा विजय मी प्राप्त करू शकतो. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा आणि भारतीय जनता पार्टी सर्व टीमचा मी मोठ्या प्रमाणात त्यांचं मी ऋण व्यक्त करतो. धन्यवाद. विजय कसा झाला तुमचा? हां, आणि याच्यानंतर 3 उमेदवार मी चांगल्या मतांनी भरभरून निवडून आणेन भारतीय जनता पार्टीचे. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो आणि नमस्कार. जय श्रीराम. तुमचा विजय कसा काय झाला? माझा विजय असा झाला की त्या ठिकाणी एकाच याच्यामध्ये ते मला सांगता येणार नाही पूर्ण. ते सगळ्या अधिकाऱ्यांना त्या गोष्टीची माहिती आहे. परंतु मला भगवंताच्या कृपेने, आईकुऱ्या मातेच्या कृपेने, साईबाबांच्या कृपेने माझा हा विजय प्राप्त होत असताना मोठ्या प्रमाणात मी काम करत होतो. गोरगरिबांचे काम करत असताना मी प्रभागाच्या नजरेत आलो. प्रभागाच्या नागरिकांनी 2013 साली माझ्या पत्नीला ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटीलला प्रचंड अशा मतांनी, एका छोट्याशा घरातून आलेलो, माझं गाव कळमाडी आहे, छोट्याशा गावातून आलेला पोरगा धुळ्याचे ज्या टायमाला बिगर चपलांचा फिरतो आणि लोकांचे प्रामाणिकपणे काम करतो, ते काम करत असताना माझ्या प्रभागाच्या जनतेने माझ्यावर नजर केली आणि 2013 साली माझी पत्नी प्रचंड अशी मतांनी निवडून आली. त्यानंतर 2018 साली पण माझ्या पूर्ण पक्षाकडनं त्या ठिकाणी एकमेव नगरसेविका म्हणून ती निवडून आली होती. परंतु मला मोठ्या प्रमाणात या शहराचे आमदार अनुभैया अग्रवाल यांनी मदत केली. त्यांच्या मदतीमुळे पण मी काही ठिकाणी विकास कामं करू शकलो. त्याच्यामुळे त्या ठिकाणी मला खूप मोठी ऊर्जा मिळाली. आणि नंतर मला भविष्यात काही काम करायचे असेल तर त्या ठिकाणी मला सत्तेशिवाय पर्याय नव्हता. मी अनेक लोकांकडे गेलो, त्यांचे म्हणणं ऐकून घेतलं की मी एकटा निवडून आल्यानंतर मी किती मला संघर्ष खूप करावा लागतो. त्याच्यामुळे मी जनतेची माफी मागितली आणि नंतर मी सगळ्या गोष्टी सोडून त्या ठिकाणी मी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या पक्षाकडनं उमेदवारी घेतली. आणि हे उमेदवार देताना या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल साहेब आणि अनुभैया अग्रवाल, धुळे ग्रामीणचे आमदार
धुळे ग्रामीणचे आमदार रामदादा पटाणे असतील, धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल बाबा पाटील असतील, माजी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाषजी भामरे असतील आणि या शहराचे जे आमदार आहेत, विद्यमान आमदार, हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम करायचं त्या ठिकाणी मला आश्वासन दिलं आणि या शहराच्या या प्रभागाच्या विकासासाठी मी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीत काही दिवसापूर्वी प्रवेश केला आणि त्याच्यानंतर जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे अंपळकर साहेब यांनी पण मला मोठ्या प्रमाणात मदत केली. यांच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि ही निवडणूक संपलेली नाही, अजून माझ्या प्रभागामध्ये निवडणूक शहरामध्ये बाकी आहे आणि उरलेले 3 उमेदवार मी चांगल्या मतांनी, प्रचंड अशा मतांनी या ठिकाणी निवडून आणेन, जनतेचे आशीर्वाद घेईन आणि भारतीय जनता पार्टीने माझ्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. त्यामुळे आज माझी पत्नी ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील या धुळे शहराच्या महानगरपालिकेत 3ऱ्यांदा महानगर बिनविरोध अशी निवडून आलेली आहे. त्यामुळे मी माझ्या प्रभागाच्या जनतेचे, भारतीय जनता पार्टीचे सर्व नेत्यांचे आणि माझ्या भागात मी जे काम करतो ते शहरभर कामाची चर्चा व्हावी म्हणून माझ्या शहरातील सर्व पत्रकार बांधव मला वेळोवेळी मदत करतात. त्यामुळे मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. माझ्या मायमावल्या वार्डाच्या ज्येष्ठ नागरिक असतील यांचे पण सर्वांचे आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय श्रीराम. काय सांगाल, निवडणुकीपूर्वी भाजपाचे 2 नगरसेवक या ठिकाणी बिनविरोध म्हणून निवडून आले, काय आपली पहिली प्रतिक्रिया? जय श्रीराम. धुळे महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्याच्या आज छाननीचा दिवस होता. त्याच्यात भारतीय जनता पार्टीचे 2 नगरसेवक बिनविरोध झाले आहेत. प्रभाग 1 मधनं उज्ज्वला रणजित भोसले आणि प्रभाग 6 मधनं ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील अशा 2 उमेदवार आमच्या आज बिनविरोध निवडून आलेले आहेत. त्यांचं आणि आमचं भारतीय जनता पार्टीमध्ये काही दिवसापूर्वीच आम्ही त्यांचे प्रवेश केले होते. रणजित भोसले हे तर शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष होते. भरपूर निवडणुका लढवल्या परंतु कायम अपयश पात्रात आलं. भारतीय जनता पार्टीमध्ये आल्याबरोबर बिनविरोध झाले. तसंच उबाठ्याकडनं प्रफुल्ल पाटील होते, त्यांच्याही मिसेस आमच्याकडं आल्याबरोबर बिनविरोध झाल्या. असे आज 2 झालेले आहेत. अजून 2 दिवस माघारीचे आमच्या हातात आहेत. जवळपास 7-8 उमेदवार आमचे बिनविरोध होण्याची या ठिकाणी शक्यता आहे. तरी या शहराचा विकास करण्यासाठी सर्व नागरिक, धुळेकर जनता भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहे हे विरोधकांनाही माहिती आहे. म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे सर्व होत आहे आणि पुढेही होत राहील. जय श्रीराम. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लाखो पर्यटक कोकणात दाखल झालेत. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, देवबाग, तारकर्ली, भोगवे, निवती, वेंगुर्ला, शिरोडा, कुणकेश्वर समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झालेत. वॉटर स्पोर्ट्स आणि मालवणी खाद्य संस्कृतीचा पर्यटक आस्वाद घेत आहेत. आम्ही जसं सांगितलं की आम्ही पहिल्यांदाच मालवणमध्ये आलोय. आमचा गोव्याचा प्लॅन ठरलेला पण आम्ही गोवा सोडून मालवणमध्ये आलोय आणि त्या निर्णयाचा आम्हाला काही पश्चाताप होत नाहीये. जसं बोलतात कोकणी देवभूमी आहे, खरंच ही देवभूमी आहे. आम्ही काल इथे खूप एन्जॉय केला. काल आम्ही सिंधुदुर्ग केला. सिंधुदुर्ग का केला त्याच्या मागचं कारण काय की आपल्या मुलांना कळावं आपल्या शिवाजी महाराजांचा वारसा काय आहे त्या गोष्टी कळाव्यात म्हणून आम्ही गोव्याला जाणं सोडून कोकणात आलो. नंतर आज आम्ही देवबागला गेलेलो. देवबागला आम्ही बोट राईड केल्या. बोट राईड मध्ये आम्ही वेगवेगळे पॉईंट्स केले, म्हणजे रॉक पॉईंट असू देत किंवा लाईट हाऊस असू, त्या गोष्टी दाखवल्या. डॉल्फिन पॉईंट असू दे, त्या गोष्टी आम्ही मुलांसाठी स्पेशली दाखवल्या. कारण आजची जी जनरेशन आहे त्यांना त्या गोष्टी माहित नाहीत, त्या गोष्टीशी ते निगडीत नाहीत म्हणून त्यांना त्या गोष्टी आम्ही ते दाखवल्या आणि त्यासाठी आम्ही न्यू इयर किंवा हे मला साजरा करण्यासाठी आलेलो आहोत. माझं नाव अविनाश आहे. आलेलो आहे मुंबई भाग. फोर्ट आहे, बीच आहे, मग आम्ही खूप जागेला फिरणार आहे. पहिल्यांदाच आलोय आम्ही इथं. आता आम्ही आता इकडे बीच मज्जा करायला तिकडे आम्ही आता जस्टच राईड गेली, मजा आली. दुपारी जेवण कुठे केलंस? दुपारी जेवण अजून करायचं, आता जाणार आहे. मग आता मासे वगैरे इथले फेमस आहेत, खाणार? फेमस आहे ना एकदम. हा खाणार मी. तुझं नाव काय? अनया. छान वाटतंय. आम्ही काल आलेलो आहे मालवणला. आम्ही इकडचा सिंधुदुर्ग बघितला, देवबागला गेलेलो आम्ही. आज आम्ही सुनामी आयस्टॅन सगळ्या ऍक्टिव्हिटीज केल्या. आम्ही ऍक्च्युली माझ्या मित्रांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही गोव्याला चाललेलो पण आम्ही गोवा कॅन्सल करून आपल्या महाराष्ट्रात जे पर्यटन आहे, कोकण आहे, तिथे आम्ही येण्याचं हे केलं. आणि मी सगळ्यांना सांगतो की आपल्या पर्यटनाला प्रोत्साहन द्या कारण केव्हा कोकण आपलाच असतो. आपलं नाव? माझं नाव प्रदीप ढांबा, मांडूपूर.
या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाल्या तर इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.